प्रकरण 6. आंबेडकरांचे लोकशाही विषयक शिक्षण. लोकशाही म्हणजे काय याच्या व्याख्या खालील विचारवंतांनी दिलेल्या आहेत. वॉल्टर वुजवट, चर्चा करून राज्यकारभार चालवणे. अब्राहम लिंकन, लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले सरकार म्हणजे लोकशाही. आंबेडकर, लोकांच्या राजकीय सामाजिक जीवनात रक्ताचा एकही थेंब न गाळता क्रांतिकारी बदल घडवून आणणे म्हणजे लोकशाही. मित्रहो, वरील आंबेडकरांच्या व्याख्येत खूप मोठा अर्थ भरलेला आहे. आपण कोणतीही क्रांती केली तर त्यात भांडणे करून काहीही उपयोग नाही. लोकशाही राज्य यशस्वी होण्यासाठी प्रथम समाजात विषमता नको, ज्यांच्यावर जुलूम होतो असा पीडित वर्ग नको. विशिष्ट गटांना सगळे फायदे, सवलती व हक्क मिळावेत आणि उर्वरित गटांवर सहन करण्यासाठी सगळे ओझे लादले जावे, अशी विभागणी दुःखकारक आहे. समाजाच्या जाती जमातीत गटागटात जो दुरावा आहे तो लोकशाहीच्या यशाला मारक ठरेल. कारण लोकशाहीत प्रत्येकाला, मग तो पीडित असो वा हक्क भोगणाऱ्या वर्गातील असो, त्याला मतदानाचा हक्क आहे. ते सत्ता, सवलती व हक्क भोगतात. ते जर वंचित दलित समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घ्यावयास तयार नसतील तर या दोन आहेरे व नाहेरे वर्गातील ताणतणावात वाढ होईल व लोकशाही उद्ध्वस्त होईल.